युवा स्पोर्ट्स क्लबद्वारे रुपेश खैरे चषक 2025 चे आयोजन। तरुण पिढीचे मोबाईल वापरामुळे मैदानी खेळाकडे झालेले दुर्लक्ष तसेच तरुणांचे नशेच्या दिशेने वाढते प्रमाण बघता युवा स्पोर्ट्स क्लब आयोजित रुपेश खैरे चषक 2025 वर्ष 5वेच्या माध्यमातून मोफत क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले, ज्यांचे प्रमुख उद्दिष्ट असे होते की तरुणांनी मोबाईलमध्ये आपले डोके सतत न गुंतवता मैदानी खेळाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे व आपल्या शरीराला हानिकारक असणारे कोणतेही अंमली पदार्थाचे सेवन त्यांनी करू नये। प्रथम आपण आलात त्यामुळे मी आपला आभारी आहे। आज आपण बघताय की रुपेश खैरे चषक हे वर्ष आपलं 5वं आहे आणि याचा प्रामुख्याने उद्देश आहे की ज्याप्रमाणे आज यंग पिढी तरुण पिढी मोबाईलमध्ये म्हणजे त्यांना एक प्रकारचं व्यसनच लागलं आहे, ते कुठेतरी सोडवण्याचा हा आपला कार्यक्रम आहे। आणि त्याच बरोबरच आपण जे नशेहारी जी तरुण पिढी जात आहे किंवा काही मोबाईल ॲडिक्ट होत आहेत त्या सर्वांचं एक जनजागृती कार्यक्रम म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यामध्ये इथे स्थानिक प्रशासन असेल, देवनार पोलीस स्टेशन तसेच BMC यांच्या अधिकारी वर्गाने देखील जे विचार केला आहे की ड्रग्स फ्री गोवंडी, त्याचा कुठेतरी त्यांचा देखील आम्हाला हातभार आहे या कार्यक्रमासाठी। आणि त्यांचा देखील मिशन हेच आहे की ही गोवंडी आहे जी ड्रग्स फ्री गोवंडी म्हणून आपण कशी तयार किंवा नवीन निर्माण करू शकतो आणि येणाऱ्या तरुण पिढीला कसं आपण चांगल्या मार्गी लावू शकतो त्याचाच हा उपक्रम म्हणून आपण ही क्रिकेट सामने आयोजित केले आहेत। साहेब, आपण बघाल की या ग्राउंडच्या चारी बाजूला ज्याप्रमाणे आम्ही हे नशा असतील, कोणते नशाहारी जे गुन्हे होतात त्याच्यामध्ये ड्रग्स असेल, अशा विविध गोष्टींना ज्या ॲडिक्टमध्ये तरुण पिढी जात आहे आणि ते जाऊ नये, खेळामधून प्रबोधन कसं किंवा खेळामधून त्यांची नशामुक्ती कसं होईल त्याचं हे साक्षात उदाहरण आहे आपल्यासमोर। त्यामुळे मी तरुण पिढीला एकच आव्हान करू शकतो की आपण मैदानी खेळ खेळा, जिथं तुम्हाला गरज लागेल तिथं आमच्यासारखे विविध कार्यकर्ते किंवा समाजसेवक आपल्यासोबत आहेतच, पण तुम्ही एक पाऊल पुढं टाकण्यापेक्षा आम्ही 2 पाऊल तुमच्यापर्यंत येत आहोत असताना तुम्ही 1 पाऊल यावे, एवढीच माझी विनंती आहे। सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडून। आणि माझं नाव रवी कारभारी जाधव आहे। मी इथे पंचशील बिल्डिंगमध्ये लहानपणापासून राहतो आहे। आणि रुपेशबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक संघटना आणि प्रत्येक शैक्षणिकपासून सामाजिकपासून क्रीडापासून त्याचं नेतृत्व नेहमी आम्हाला लाभलेलं आहे, आम्हालाच आणि या पूर्ण विभागाला लागलेलं आहे। प्रथम गोष्ट म्हणजे क्रिकेट, आणि मध्यंतरी आपल्याकडे महिलांसाठी सुद्धा वुमन्स डे हा सेलिब्रेशन झालं होतं। त्यानंतर आपण गरबा ठेवला होता प्रबोधनात्मक, आणि गरबा फक्त गरबा नसून तर प्रत्येक वैचारिक लोकांचे विचार तिथे मांडण्यात आले। आणि नशामुक्ती करण्यासाठी रुपेश खैरे आणि जी त्यांची टीम आहे त्यांच्यासाठी ते सदैव गर्जना केली जाते आणि लोकांना जागृत केलं जातं। तर लोकांनी पुढे येऊन त्यांना सपोर्ट करावा। आणि आम्हाला रुपेशला एवढीच विनंती आहे की आत्तापर्यंत जसं तुझ्याकडून सपोर्ट आणि समाजाला एवढं काही तू दिलेलं आहे, न मागता काय देणं ही खूप मोठी गोष्ट असते, ते सदैव काम तू करत राहावं ही माझ्या त्याला खूप मोठी विनंती आहे। युवकांना एवढंच आव्हान देऊ की सध्याच्या आपल्या गोवंडीच्या विभागात बघताना की नशामुक्ती जास्त वाढलेली आहे, नशा खूप करतात लोक, तर त्यासाठी आम्ही प्रत्येक कार्यक्रमासाठी रुपेश यांच्याकडून प्रत्येक कार्यक्रमाला नशामुक्ती व्हावं हे पहिलं वचन असतं। आणि हे पहिलं सांगितलं जातं कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून की नशामुक्ती आपलं झालं पाहिजे। त्यासाठी आपण वेगवेगळे शिबिर पण सुद्धा राबवणार आहेत, जसं रुपेश खैरे यांच्या नेतृत्वामध्ये पुढे येणाऱ्या काळामध्ये असे शिबिर होणार आहेत की त्यापासून आपण युवकांना आणि खूप काही लोकांना नशेपासून मुक्त करू शकतो। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।